नमस्कार मंडळी, मी रेश्मा नांगरे पाटील आणि स्वागत आहे तुमचं रेश्मा नांगरे पाटील ब्लॉग्स मराठीमध्ये। आजची आपली रेसिपी खूपच खास होणार आहे, कारण आज आपण चुलीवरती मटनचा झणझणीत रस्सा आणि सुक्क बनवणार आहोत। आम्ही सगळेजण आलो आहोत गावी, म्हणजेच माझ्या सासरी मारुल हवेली येथे, आणि आज चुलीवरती स्वयंपाक करण्याची माझी हौस मी पूर्ण करणार आहे। आणि आज मला चुलीवरती स्वयंपाक करण्याचा एक नवीन अनुभव घेता येणार आहे। बघूयात तो अनुभव कसा असणार आहे, पण त्याआधी चुलीवरच्या या रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूयात। चुलीवरती मी पहिल्यांदाच स्वयंपाक करत आहे, त्यामुळे आज सासूबाई माझ्या मदतीला आहेत। या आहेत माझ्या सासूबाई। चुलीवरती ज्या भांड्यात आपण मटण शिजवणार आहोत त्या भांड्याच्या बुडाला माती लावायची, म्हणजे पातेलं काळं झालं तरी भांडी घासताना ते पटकन साफ होतं। तर इथे मी मटण चिरून घेत आहे, कारण की मटणाचे खूप मोठे तुकडे करून दिले होते। यातच मी 4 लहान आकाराचे कांदे मध्यम उभे आडवे कट करून घेत आहे। हे 1 किलो मटण आहे, त्यासाठी 1 मोठा कांदा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे मटण शिजवण्यासाठी पुरेसे आहे। कारण मटण शिजवण्यासाठी जर खूप कांदे वापरले तर मटणाला कांद्याचा वास लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे कालवणाची टेस्ट बिघडू शकते। तर इथे या चुलीवरती आपण मटणचा रस्सा आणि सुक्क बनवणार आहोत। चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, ते आपण मटण मध्ये वापरणार आहोत। त्याचबरोबर मटण आपण 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। खरं तर ही चूल आम्ही अंघोळीसाठी पाणी गरम करायला वापरतो। आता घरपोच सिलेंडर येतोय, त्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करणं ही आता हौसच उरली आहे। चला, यातलं गरम पाणी मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि आता पातेल्यात मटण आणि त्यात 4 लहान कांदे चिरून घातले होते ते यात टाकलं। अचानक झालेल्या धुरामुळे गडबड व्हायची। खरं तर नवशिकी होते मी चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी। आय होप की यानंतरचा स्वयंपाक मी आलेले अनुभव लक्षात घेऊन व्यवस्थित करेन। चला तर आता यात 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊयात। मटण शिजवताना शक्यतो मी तेलाचा वापर करत नाही, कारण यातील चरबी ऑलरेडी तेलकट असते। पण तरीही तुम्हाला जर तेल घातलेलं आवडत असेल तर मटण यात टाकण्याआधी तेल तुम्ही यात घालू शकता। आता यावरती ताट ठेवून त्यात पाणी घालायचं, म्हणजे यातलं मटण करपणार नाही आणि ताटात पाणी ठेवल्यामुळे यातील मटणाला चांगलं पाणी सुद्धा सुटेल। ताटातलं पाणी गरम झालं की आपण हे पाणी मटण शिजवण्यासाठी वापरणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता साधारण 7 ते 8 मिनिटांमध्येच ताटातलं पाणी गरम झाले आणि मटणाला त्याचं अंगचं पाणी सुद्धा सुटलंय। एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यात गरम पाणी घालूया। यातला रस्सा ओतू जाणार नाही इतपत पाणी यात घातले। आता यावर झाकण ठेवून मटण शिजवून घ्यायचं आहे, साधारण तासभर तरी लागेल। मी तोपर्यंत घरामध्ये वाटण तयार करणार आहे, तोपर्यंत सासूबाई इथे लक्ष ठेवतील। आधी आपण कांदा भाजून घेणार आहोत, त्यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचंय। 4 ते 5 मीडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। कांदा थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। यात 2 ते 2.5 इंच असलेलं आल्याचे तुकडे, 20 ते 22 लसूण पाकळ्या घालून मिक्सरला आधी बारीक करून घेऊयात। आता यात अर्धा कप पेक्षा जास्त सुक्या खोबऱ्याचा चुरा, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, खूप सारी कोथिंबीर घालून याची बारीक मऊसूद अशी पेस्ट बनवून घ्यायची। इथलं मिक्सरचं भांड खूप छोटं आहे, त्यामुळे मला एकदमच सगळ्या गोष्टी यामध्ये घालता येत नव्हत्या। थोडं थोडं करतच मी वाटून घेत होते। साधारण पाऊण तास होऊन गेलाय आणि आता आपण यातलं मटण शिजले की नाही ते एकदा चेक करूयात। बघतायसा ना, एकदम व्यवस्थित मटण शिजलंय। कालवण आपण तर्रीदार करणार आहोत, त्यामुळे 4 ते 5 मोठे चमचे तेल यात घालणार आहोत। आता बनवलेलं सगळंच वाटण एकदमच परतून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला। तर मग मंडळी, जर तुम्हाला चुलीवरचा आजचा स्वयंपाक आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा। आता सुक्क बनवण्यासाठी यातलंच थोडंसं वाटण आपण काढून घेणार आहोत। यात मी घालत आहे तिखटानुसार घरी बनवलेला घाटी मसाला आणि 2 चमचे मटन मसाला घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मटन सहित सगळा स्टॉक यामध्ये घालायचा। रस्सा आपल्याला किती घट्ट किंवा पातळ बनवायचा आहे त्या हिशोबाने गरम पाणी घालायचं। मीठ कमी जास्त असेल तर ते ऍडजस्ट करायचं। आम्हाला सगळ्यांनाच बघा असा सरसरीत रस्सा लागतो पिण्यासाठी, त्याच हिशोबाने यात पाणी घातलंय। आता याला 10-15 मिनिटे मस्त उकळी काढायची। याचा रस्सा जितका शिजला जातो तितकाच हे कालवण टेस्टी बनतं। याच पातेल्यात आपण
सुक्क सुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे रस्सा झाला की आपण याला दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहोत। चुलीवर स्वयंपाक करण्याचा नाही पण भांडी घासण्याचा जाम वैताग आहे, त्यामुळे मी एकाच भांड्यात सुक्का आणि रस्सा करत आहे। आता सुक्क आमचे कारभारी बनवणार आहेत, कारण चुलीवरती स्वयंपाक करत दुपारचे 2 वाजून गेलेत आणि आता जेवण कधीपर्यंत मिळणार या शोधासाठी पोटातल्या कावळ्यांनी घरटं सोडले। चला तर मग सुक्क बनवून घेऊयात। त्यासाठी इथे तिखटानुसार मसाला घातलेला आहे। सुक्क बनवण्यासाठी जे वाटण काढलं होतं ते घालायचं। मिनिटभर हे सगळं परतून घेऊयात। यामध्ये घालत आहे मटन मसाला आणि आता यात मटन घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त 5-7 मिनिटे याला परतून घ्यायचं। थोडा पाण्याचा अंश आहे यामध्ये, त्यामुळे याला पूर्ण ड्राय करून घेणार आहोत आपण। तर बघा सुक्क रेडी आहे, मस्त ज्युसी दिसतंय, मजा येणार आहे अगदी चुलीवरचा स्वयंपाक खायला। चला आता पटापट ताट करून घेऊयात। जाम मजा आली चुलीवरती स्वयंपाक करायला। आता हळूहळू चुलीवरती भाकरी पुरणपोळी करायला पण शिकणार मी। पण आजच्या स्वयंपाकातलं स्पीड बघून नवरोबा म्हणाले 100 जणांचा स्वयंपाक केलायस ना। असं बाकी जेवण 1 नंबर झाले बरं का। चला तर मग असं हौसेने चुलीवरती स्वयंपाक तुम्ही सुद्धा बनवा आणि चुलीवरचं जेवण एन्जॉय करा। चला तर मग लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत।